तर विद्यार्थ्यांनी उक्त प्रश्न यातील उपघटक असलेल्या रांगेतील स्थान या घटकाविषयी आपण माहिती घेऊ। तर या घटकामध्ये रांगेमध्ये काही व्यक्ती, मुले, मुली यांचं स्थान सांगितलेलं असतं व त्या रांगेतील मध्यभागी उजवीकडून डावीकडून किंवा एकूण किती व्यक्ती असतील याची माहिती आपल्याला विचारलेली असते। त्यानुसार आपल्याला ती संरचना करून त्याची मांडणी करून आपल्याला तो प्रश्न सोडवावा लागतो। तर तशाच काही प्रश्नांची माहिती आपण आज घेऊया। पहिला प्रश्न आहे, एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 31 मुले उभी आहेत। याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या विनीतचा क्रमांक कितवा? पर्याय 1 18वा, 2 19वा, 3 20वा, 4 21वा। तर आपल्याला दिलेले विराटच्या उजवीकडे हा आपण या रेषेवर विराट आहे या ठिकाणी हा विराट मिळते। आता विराटच्या उजवीकडे त्याच्या उजवीकडे आहेत 15 मुले आणि डावीकडे आहेत 21 मुले। या ठिकाणी जो हा विराट आहे तो आता 21 इकडे 15 मुले, डावीकडे 21 मुले आणि तो एक उभा आहे। म्हणजे रांगेमध्ये 15 21 आणि तो स्वतः आहे 1 म्हणजे 37 एकूण मुले आहेत 37। आता त्यांनी सांगितले की याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या विनीतचा क्रमांक म्हणजे 37 एकूण मुले आहेत। तर मध्यभागी असलेल्या विनीतचा नंबर किती? 16 आणि 1 बाकी। म्हणजेच या ठिकाणी सर्व जे मुलं आहेत ते मुलं 37 आहेत। म्हणजेच 18 अधिक 1 19। म्हणजे विनीतच्या उजव्या बाजूला 18 मुलं आणि डाव्या बाजूला 18 मुलं अशी आहेत आणि तो 1 आहे म्हणून त्याचा क्रमांक 19 आहे। 18 आणि 18 36 आणि 1 19 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर होतात। दुसरा आहे, रेल्वे तिकिटाच्या एका रांगेत प्रत्येक महिलेपुढे 4 पुरुष उभे आहेत। एकूण 28 पुरुष या रांगेत उभे असतील तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत? 1 30, 2 38, 3 35, 4 37। आता या ठिकाणी एक मधल्या 4 पुरुष म्हणजे जर इथं एक महिला उभी केली, एक महिला, तर त्या ठिकाणी 4 फिमेल आहे, मेल आहे म्हणजे 1 फिमेल 4 मेल। अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय की त्याच्या पुढे 4 28 आहे म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 3 16, 4 20, 4 7 24 आणि 4 7 28। आता अशा पद्धतीने एक महिला 4 पुरुष, 2 महिला 4 पुरुष 4 महिला आहे। म्हणजे हा एक गट 5 5 5 5 5 5 5 एवढे आहेत। म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 5 5 चे 7 गट झाले म्हणून त्या रांगेमध्ये 5 35 म्हणजे एकूण 35 लोक उभे आहेत। पर्याय क्रमांक 3 आणि बरोबर। म्हणजेच 28 7 चोक 28 म्हणजे 28 पुरुष आणि 7 महिला असे मिळून 35 लोक उभे आहेत। तिसरा प्रश्न आहे, कवायतीसाठी प्रत्येक 2 मीटर
अंतरावर 1 याप्रमाणे 40 सैनिक उभे आहेत, तर 12व्या व 23व्या सैनिकांमध्ये किती अंतर असेल? पर्याय 1 21 मीटर, 2 22 मीटर, 3 24 मीटर, 4 19 मीटर. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी उभा असलेला आणि या ठिकाणी उभ्या असलेल्या जे दोन सैनिक आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर, यामध्ये जे अंतर आहे ते आहे 2 मीटर. आता आपल्याला विचारले की 12 आणि 23व्या सैनिकामध्ये अंतर किती? अंतर काढायचं असेल आपल्याला तर वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 23 वजा 12 या ठिकाणी 11 जणांचं अंतर त्यामध्ये आहे. आणि प्रत्येक सैनिक हा किती मीटरवर आहे? 2 मीटरवर. म्हणजेच 11 गुणिले 2 म्हणजे 22 मीटर. म्हणजे त्या 23व्या आणि 12व्या हे जे सैनिक आहेत, या सैनिकांमध्ये 11 सैनिकांचं अंतर म्हणजे 2 मीटर म्हणजे 22 मीटर अंतर असेल. पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. अशाच पद्धतीनं आपण रांगेतील स्थानाविषयी माहिती घेतली. तर पुढील प्रश्नातील दुसरा जो उपघटक आहे तो आहे दिशा. दिशेमध्ये मुख्य दिशा आहेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. सूर्य या घटकाद्वारे आपण दिशेचं निर्धारण करतो. आपण उभे राहिलो सकाळी पूर्व दिशेला, तर त्यावेळेस उजव्या हाताची दिशा दक्षिण आणि डाव्या हाताची दिशा उत्तर असते. तर पूर्व आणि दक्षिण मध्ये आग्नेय, पश्चिम आणि दक्षिण मध्ये नैऋत्य, पश्चिम आणि उत्तर मध्ये वायव्य आणि पूर्व आणि उत्तर मध्ये ईशान्य ह्या दिशा आपल्याला दिसतात. तर त्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाकडे जाऊ. रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? पर्याय 1 पूर्व, 2 पश्चिम, 3 दक्षिण, 4 उत्तर. आता आपल्याला रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, म्हणजे रोजी ही इथे उभी आहे आणि तिचं तोंड हे पश्चिमेकडे. आता या ठिकाणी ती उभी आहे, या ठिकाणी ती उभी राहिल्यानंतर ती तिच्या डाव्या बाजूला काटकोनात 2 वेळा वळली, म्हणजे तिची उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू ही आहे. तर ती काटकोनात डावीकडे एकदा वळाली म्हणजे ती आली दक्षिणेला. दक्षिणेला आल्यानंतर परत ती डावीकडे वळाली म्हणजे ती गेली पूर्वेला. तिचं तोंड हे पूर्वेला होईल. आणि आता विचारलंय की तिची पाठ ही कोणत्या दिशेला असेल, तर तिची विरुद्ध दिशेला पाठ असेल, म्हणजेच तिची पश्चिम दिशेला पाठ असेल. पर्याय क्रमांक 2 मध्ये तर आपल्याला. त्यानंतर आहे दुसरं, एका घड्याळात मिनिट काटा व दक्षिण दिशा व तर तास काटा वायव्य दिशा दाखवतो, तर घड्याळ नेमकी कोणती वेळ दर्शवित आहे? 1 1:30, 2 2:30, 3 9:30, 4 10:30. तर आपल्याला माहित आहे आपण या ठिकाणी या घटकाद्वारे या घटकामध्ये आपल्याला या ज्या दिशा आहेत त्या दिशा पाठ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण जर पाहिलं की मिनिट काटा दक्षिण दिशा, हा मिनिट काटा लांब हा दक्षिण दिशा दाखवत आहे आणि तास काटा हा वायव्य दिशा दाखवतो. वायव्य दिशा कोणती असते? ही पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. तर पश्चिम आणि उत्तर यामध्ये ही वायव्य दिशा दाखवतो. आणि आपण घड्याळाचं जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी उत्तरेला 12, खाली 6, इथे 3 9. तर यामध्ये आपल्याला हा वायव्य दिशा दाखवत आहे. तर आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत 9:30 होणार नाही, 2:30 होणार नाही, 1:30 होणार नाही. तर दिलेल्या पर्यायामध्ये ही जी वेळ आहे ती 10:30 होईल. जे पर्याय आहेत त्यानुसार आपल्याला ही घड्याळाची वेळ जी आहे ती 10:30 आहे. पर्याय क्रमांक 4. तिसरा आहे उत्तर व पूर्व यांच्यामध्ये
असलेल्या दिशेकडे तोंड करून शीर्षासन केल्यास डाव्या हाताला कोणती दिशा येईल? एक ईशान्य, 2 आग्नेय, 3 नैऋत्य, 4 वायव्य. आता बघा, उत्तर आणि पूर्व हे सांगितलेले आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि या ठिकाणी उत्तर आणि पूर्व. आता इथं आपण पाहिले ही आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि असलेल्या ईशान्य. म्हणजे उत्तर आणि पूर्व यामध्ये ईशान्य ही दिशा आहे आणि ईशान्य दिशेकडे एखादा व्यक्ती तोंड करून उभा आहे आणि त्याने जर तर त्याच्या डाव्या हातालाही वायव्य दिशा आणि उजव्या हाताला डाव्या हाताला तिची वायव्य दिशा आणि उजव्या हाताला आग्नेय दिशा येईल. परंतु त्याने जर शीर्षासन केल्यानंतर त्याची जी दिशा आहे ती बदलेल. म्हणजेच त्याच्या डाव्या हाताला वायव्यऐवजी आग्नेय ही दिशा येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. जेव्हा तो शीर्षासन करेल तर ती तिच्या उजव्या हाताची दिशा डाव्या हाताची दिशा उजव्या हाताला जाईल. अशा पद्धतीनं आपण दिशा घटकाची माहिती घेतली. उक्त प्रश्नातील तिसरा जो उपघटक आहे तो म्हणजे आहे दिनदर्शिका. या दिनदर्शिका घटकातील महत्वाच्या काही बाबी आहेत त्या आपण पाहू आणि त्यानंतर त्यावर आधारित येणारे प्रश्न यांची माहिती घेऊया. पहिला आहे समान वार. अशा काही तारखा आहेत, असे काही उत्सव सण आहेत ज्यांच्या दिवशी ते त्या वर्षामध्ये जर ते सण आले तर त्यांचा वार हा समान असतो. ते कोणते आहेत हे बघू. एक बालदिन 14 नोव्हेंबर, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट. हे सण एकाच वर्षामध्ये एकाच वारी येतात. म्हणजे जर बालदिन सोमवारी आला तर शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही सोमवारीच येते. म्हणजे या सर्व ज्या तारखा आहेत, हे जे उत्सव आहेत यांच्या दिवशी येणारा वार हा एकच असतो. दुसरा आहे महाराष्ट्र दिन 1 मे, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, नाताळ 25 डिसेंबर. या दिवशी येणारा वार हा एकच असतो. नंतर वर्ष आहे सामान्य वर्ष. सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे आधी एक दिवस असतो. त्या वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिना हा जो असतो तो 28 दिवसाचा असतो. दुसरं आहे लीप वर्ष. यामध्ये 52 आठवडे व 2 दिवस म्हणजे 366 दिवस असतात आणि त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 वर्षाचा असतो. आणि लीप वर्ष म्हणजे काय की ज्या वर्षाच्या जी संख्या आहे त्याला 4 ने निशेष भाग जात असेल त्याला आपण लीप वर्ष असे म्हणतो. म्हणजे लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येते. समान वारांच्या तारखा कोणताही महिना असेल आणि त्या महिन्यामध्ये जर या तारखा येत असतील त्यांचा वार समान असतो. म्हणजे 1, 8, 15, 22, 29 या तारखेला येणारा वार हा एकच असतो. दुसरा आहे 2, 9, 16, 23, 30 या तारखांना येणारा वार हा एकच असतो. तिसरा आहे 3, 10, 17, 24, 31 या तारखांना येणारा वार देखील एकच असतो. तो महिना 30, 31, 29 दिवसाचा असेल तर त्या महिन्यामध्ये 29, 30 आणि 31 तारखा असल्यानंतर हे वार आपल्याला त्याच तारखेला येताना दिसतील. त्या तारखेचे जे वार आहेत ते त्यांचे वार हे समान असणार. 1, 8, 15, 22, 29 चा वार समान, 2, 9, 16, 23, 30 चा वार समान, 3, 10, 17, 24, 31 यांचा वार समान. म्हणजे 1 तारखेला असलेला वार या तारखेला असेल, 2 तारखेला वार असलेला एवढं पर्यंत असेल, 3 तारखेला या सर्व तारखेला जो वार असेल तो एकच असेल. वारात महिन्याच्या दिवसानुसार येणारा फरक जर आजच्या तारखेला या महिन्यामध्ये जर जो वार असेल आणि
तो महिना 28 दिवसाचा असेल तर पुढच्या महिन्यामध्ये त्या वारामध्ये त्या तारखेच्या वारामध्ये कोणताच फरक होणार नाही. तो महिना 29 दिवसाचा असेल तर पुढच्या महिन्यात ती तारीख एका दिवसाने पुढे जाईल. म्हणजे एक वार हा सोमवार असेल तर मंगळवार होईल. 30 दिवसाचा महिना असेल तर पुढील तारखेला तोच वार 2 दिवसाने जाईल. म्हणजे सोमवार असेल तर बुधवारी जाईल आणि 31 असेल तर तो 3 दिवसांनी म्हणजे गुरुवारी येईल. म्हणजेच या ठिकाणी जर आपण समजलं की आज 12 जून 2025 ला आज गुरुवार आहे. आज जून महिना हा 30 दिवसांचा आहे आणि मग 12 जून 2025 पुढचा महिना येईल आपल्याला 12 जुलै 2025. मग जून महिना हा 30 दिवसाचा असल्यामुळं तो 2 दिवसाने जुलै महिन्यामध्ये तारीख 12 जुलै ही गुरुवार आदल्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये गुरुवार असेल तर तो 2 जुलै महिन्यामध्ये शनिवारी येईल. म्हणजे 2 दिवसांनी त्याच्या वारामध्ये 2 दिवस तो फरक पडेल. यावर आधारित काही प्रश्न आपल्याला आहेत ते प्रश्न आपण पाहूया. एका महिन्यात एकच वार 5 वेळा आला तर तो महिना कोणता? 1 फेब्रुवारी 2013, फेब्रुवारी 2016, फेब्रुवारी 2014, फेब्रुवारी 2015. तर आपल्याला एकच वार फेब्रुवारी महिन्यामध्ये एकच वार 5 वेळा यायचा असेल तर त्यासाठी ते वर्ष हे 1 तारखेचा वार हा 5 वेळा येईल आणि त्यासाठी आपल्याला ते वर्ष लीप वर्ष असणं गरजेचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये 2016 फेब्रुवारी या महिन्यात येईल कारण 2016 हे लीप वर्ष आहे. प्रश्न दुसरा, एका वर्षी बालदिन शनिवारी आला होता तर त्याच वर्षात नाताळ कोणत्या वारी असेल? पर्याय 1 शुक्रवार, 2 गुरुवार, 3 शनिवार, 4 रविवार. तर बालदिन तो 14 नोव्हेंबर महिन्यामध्ये असतात 30 दिवस आणि 30 मधून जर 14 वजा केले तर नोव्हेंबरचे दिवस आहेत. या नोव्हेंबर महिन्यामध्ये शिल्लक दिवस आहेत 16 आणि नाताळ हा 25 डिसेंबरला येतो. म्हणजे डिसेंबर महिन्याचे 25 दिवस. आता या दोन्हीची जेव्हा बेरीज केली तेव्हा ती होते 41 आणि याला आपण जर 7 ने भाग दिला 7 35 आणि शिल्लक राहिले 6 दिवस. मग आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार पासून आपण जर 7 35 आणि 6 31 जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला येणारा जो वार आहे तो रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार अशा पद्धतीनं तो जो वार आहे. कारण हा शनिवारी होता म्हणून शनिवारच्या समोर आपल्याला मोजावे लागेल. म्हणून रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणून पर्याय क्रमांक 1 म्हणल्यावर शुक्रवार हा त्या नाताळच्या दिवशी येईल. कारण आपण इथे शनिवारच्या समोर 5 म्हणजे शनिवार येत आहे म्हणून त्याच्या समोरचा वार मोजलेला आहे. तिसरा आहे रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवार होता तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? 1 सोमवार, 2 मंगळवार, 3 बुधवार, 4 गुरुवार. तर या ठिकाणी 2009 25 जुलै 2009 ला या ठिकाणी वार होता शनिवार. तिचा दुसरा वाढदिवस होता. म्हणजेच पहिला वाढदिवस 25 जुलै 2008 ला 1 वार कमी होईल म्हणजेच येईल शुक्रवार. आता या ठिकाणी 2008 हे लीप वर्ष असल्यामुळे तिचा जन्म झालेला असेल 25 जुलै 2007 ला पण त्याचा वार हा 2 ने कमी होईल म्हणून त्याचा वार हे बुधवार किंवा लीप वर्षाच्या पाठीमागे जेव्हा जातो किंवा लीप वर्षाला आपण पुढे जातो
तर पाठीमाग गेले तर 2 कमी गेले आणि पुढे जर गेलो तर 2 वाढेल. आपल्याला पाठीमागे जायचं. शुक्रवारच्या पाठीमागे आपण 2 गेलो तर ते बुधवार घेईल. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये असलेले उत्तर आहे बुधवार, हे बरोबर आहे. तर आपण या दिनदर्शिकेमध्ये दिनदर्शिकेविषयी असलेली महत्वाची माहिती व त्यावर आधारित येणारी प्रश्न यांची माहिती घेतली. तर विद्यार्थ्यांना कुठ प्रश्न यातील चौथा उपघटक आहे कोडे. तर कोडे यामध्ये काही कोड्यात्मक संख्यांची रचना करून आपल्याला संख्येच्या द्वारे आपल्याला कोडे विचारले जाते. तर यातील नमुना काही प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नात कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल शोधायची आपल्याला. यामध्ये पर्याय 1 आहे 62, 2 55, 3 60, 4 58 आहेत. तर 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 5, 5 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 5 च्या नंतर 8, 13, 21, 34 आणि प्रश्नचिन्ह आहे. आपण ज्यामध्ये जर असा क्रम पाहिला तर या ठिकाणी 2 आणि 3 च्या मध्ये 1, 2, 3, 5 असे काही फरक येताना आपल्याला दिसत आहेत. परंतु आपण यामध्ये इथं +1 चा फरक आहे, इथं +2 चा फरक आहे, इथं +3 चा फरक आहे, इथं +5 चा फरक आहे, इथं 8, 5, 3, 8 या ठिकाणी 13 चा फरक आहे. म्हणजेच या ठिकाणी 1 चा फरक झाला, बघ इथं 2 चा फरक आला, 1 आणि 2 3 झाले, 3 आणि 2 मिळून 5 झाले, 5 आणि 3 मिळून 8 झाले, 8 आणि 5 मिळून 13 झाले, 13 आणि 8 मिळून 21 चा फरक या ठिकाणी येईल. आणि म्हणून 34 अधिक 21 जर आपण केले तर 55 येत आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 55 ही संख्या येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये त्रिकोणाची माहिती दिलेली आहे आणि त्याचे काही पर्याय आहेत. 1 75, 2 60, 3 40, 4 55. तर यामध्ये एक विशेष असं सुसंगतपणे एक कोड्याच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. ते उत्तर पहिल्याचं उत्तर कसं की पहिला दुसरा तिसरा, पहिला आणि तिसरा कसं आहे म्हणून आपल्याला दुसऱ्याचं उत्तर त्या आधारे काढता येईल. म्हणून या ठिकाणी 60 कसं येते तर 10 गुणिले 3 गुणिले 4 तर 120 येते. 120 येते आणि 120 भागिले 2 जर केलं तर त्याचं उत्तर 60. या ठिकाणी 12 गुणिले 2, 12 गुणिले 2 गुणिले 3, 12 गुणिले 24, 72 आणि 72 जर 2 केलं तर त्याचं उत्तर हे 36. आता यामध्ये सुद्धा मग या संख्यांचा गुणाकार भागिले 2 म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 6, 25 150, 150 आणि 150 भागिले 2 जर केलं तरी 75. या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 75 म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आपल्याला. तिसरा आहे 5 3 98 6 2 208 10 4 प्रश्नचिन्ह. पर्याय आहे 936, 964, 1064, 836. तर या ठिकाणी एक वेगळा असा फॉर्म्युला, एक वेगळी अशी पद्धत या ठिकाणी आपल्याला वापरावी लागेल. तर या ठिकाणी 5 चा घन वजा 3 चा घन त्याचं उत्तर 98 येते. आणि 5 चा घन 125 वजा 3 चा घन 27 तर ते उत्तर येते 98.
या ठिकाणी सुद्धा 6चा घन 216 आणि 2चा घन 8, याचे उत्तर येते 208. आता या ठिकाणी 1000 10चा घन 1000 वजा जर आपण 64 केले 416 16 4चा घन 64, तर हे उत्तर 936, म्हणजे या ठिकाणी 936 संख्या येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्नार्थी शेवटचा 5वा जो घटक आहे बेन आकृती, यामध्ये आपल्याला एक कोणतीही बेन आकृती दिलेली जाते आणि त्या बेन आकृतीवर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. बेन आकृतीचं निरीक्षण आपल्याला करायचं असतं आणि त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. तर प्रश्न आहे, खालील बेन आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, फक्त वर्तुळात असलेला अंक कोणता? पर्याय 1 5, 2 15, 3 10, 4 2. आता आपल्याला फक्त बघायचंय की हे जे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये चौकोन व त्रिकोण यांच्याशी संलग्न नसलेला अंक पाहायचा. म्हणजे 4 हे वर्तुळ आणि त्रिकोणात आहेत, 2 हे वर्तुळ आणि चौकोन आणि त्रिकोणात आहेत, 3 हे जे आहेत ते वर्तुळ आणि चौकोन यामध्ये आहेत. म्हणजे 10 जो अंक आहे तो फक्त वर्तुळात आहे, म्हणून पर्याय क्रमांक 10 3 मधील जो 10 आहे हे त्याचं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 मधील 10 जो अंक आहे, हा जो 10 आहे, हा जो अंक आहे, हा अंक फक्त वर्तुळामध्ये आहे. दुसरा आहे प्रश्न, त्रिकोण व चौकोन या दोनच आकृत्यांना सामायिक असलेला अंक कोणता? पर्याय 1 2, दुसरा 4, तिसरा 1, चौथा 3. तर या ठिकाणी विचारले त्रिकोण व चौकोन या दोनच आकृत्यांना सामायिक असलेला, म्हणजे तो त्रिकोणात पण आहे आणि चौकोनात पण आहे, तो वर्तुळात नाही, तो त्रिकोण आणि वर्तुळात. आता जो 4 आहे तो वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये आहे. जो या ठिकाणी 2 आहे तो वर्तुळ त्रिकोण, वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण या तिन्हीमध्ये आहे. 5 जो आहे तो फक्त त्रिकोणात आहे आणि 15 हा चौकोनात आहे. आपल्याला त्रिकोण व चौकोन यामध्ये असलेला, म्हणजे त्रिकोण आणि चौकोनामध्ये असलेला अंक कोणता आहे? तर हा जो अंक 1 आहे तो अंक त्रिकोण व चौकोन यामध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये असलेला 1 हा जो अंक आहे, पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्यातील 1 हा अंक त्रिकोण आणि चौकोन यामध्ये असलेला सामायिक अंक आहे. प्रश्न तिसरा आहे, वेन आकृतीतील 2 हा अंक काय दर्शवितो? पर्याय 1 फक्त वर्तुळ व त्रिकोण यांना सामायिक अंक, फक्त चौकोन व वर्तुळ यांना सामायिक अंक, फक्त त्रिकोण व चौकोन यांना सामायिक अंक, आणि 4 तिन्ही आकृत्यांना सामायिक अंक. आता एक एक पर्याय आपण बघू. वर्तुळ व त्रिकोण यांना सामायिक, वर्तुळ आणि त्रिकोण यांना सामायिक असलेला अंक आहे 4. त्यानंतर चौकोन व वर्तुळ, चौकोन आणि वर्तुळात सामायिक असलेला अंक आहे 3. त्रिकोण व चौकोन, त्रिकोण आणि चौकोन यांना सामायिक असलेला अंक आहे 1. 5 जो आहे तो फक्त त्रिकोणासाठी आहे आणि 15 हा फक्त चौकोनासाठी आहे. हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. 10 जो अंक आहे तो फक्त वर्तुळ दर्शवतो. आपल्याला विचारलंय 2 या अंकाबद्दल. 2 हा अंक वर्तुळामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतोय, त्या ठिकाणी त्रिकोणात सुद्धा दिसून येतोय आणि चौकोनात सुद्धा दिसून येतोय. म्हणजे त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन या तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक असलेला अंक हा
2 आहे, म्हणून 2 हा अंक काय दर्शवतो, तिन्ही आकृत्यांना सामायिक असलेला अंक दर्शवतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. अशा पद्धतीनं आज आपण कूट प्रश्नातील वेग आकृती यासोबतच विविध घटकांचा अभ्यास केला.